नमस्कार, मी निरा न्यूज अनकटच्या पुणे हायलाइटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। 4 वर्षात अद्दल घडवून डोळ्यात पाणी आणू, अमोल बालवडकरांचं वक्तव्य। सीसीटीव्हीसाठी निधी कोण देणार? महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाचा सवाल। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर। आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागात 7 चित्रपटांची निवड। आता पाहूयात सविस्तर वृत्त। बाणेर येथे झालेल्या जाहीर सभेत अमोल बालवडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत पुढील 4 वर्षात अद्दल घडवून डोळ्यात पाणी आणू असा थेट इशारा दिलाय। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने 10वी-12वीच्या परीक्षांदरम्यान कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सर्वच वर्गात सीसीटीव्ही बसवणे, कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतलाय। मात्र सीसीटीव्ही बसवण्यासाठीचा निधी कोण देणार असा सवाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाने उपस्थित केला असून कर्मचाऱ्यांच्या अदलाबदलीमुळे शाळांतील शैक्षणिक कामकाज विस्कळीत होणार असल्याचं निदर्शनास आणलंय। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असली तरी या दिवशी वाहन चालक परवाना चाचणी असणाऱ्या अर्जदारांना परिवहन विभागाने दिलासा दिलाय। संबंधितांना 8 ते 22 जानेवारीपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस सोडून कोणत्याही दिवशी चाचणी देण्यासाठीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय। पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट स्पर्धा विभागात 7 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे। त्यात रमेश मोरे दिग्दर्शित आदिशेष, मोहित टाकळकर दिग्दर्शित तो, ती आणि फुजी, जिजीविषा काळे दिग्दर्शित तिघी, रवींद्र जाधव दिग्दर्शित जीव, संतोष डावकर दिग्दर्शित गोंधळ, मनोज नाईक साटम दिग्दर्शित गमन, समीर तिवारी दिग्दर्शित बाप्या या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। पुण्यात सादिक कपूर नावाच्या मकोका कारवाईतील फरार गुन्हेगारांनी लष्कर भागात आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी हातावर आणि चिठ्ठीत माजी नगरसेवकासह काही जणांची नावे लिहिलेली आढळली असून त्यांनी सादिककडे 50 लाख रुपये मागितल्याचा आरोप त्यात करण्यात आलाय। या प्रकरणी माजी नगरसेवक फारुख इनामदारसह 4 विरुद्ध गुन्हा दाखल झालाय। पुरंदर तालुक्यातील कवाडेवाडी साकुर्डे घाटातून प्रवास करताना एका वाहनासमोर येत बिबट्याने रस्त्यावरच ठिय्या मांडल्याचा पाहायला मिळालं। पिंगोरीहून साकुर्डेकडे जात असलेल्या कारपुढे जवळपास 1 किलोमीटरपर्यंत बिबट्या चालत राहिला। या भागात बिबट्यांची संख्या वाढल्याने रात्रीचा प्रवास टाळण्याचं आवाहन पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी केलंय। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर पौष पौर्णिमा यात्रा सुरू आहे। काल परंपरेप्रमाणे बारामती तालुक्यातील सुपे गावच्या खैरे आणि होलम राजा यांच्या मनाच्या काठ्या गडावर आणल्या गेल्या। नंतर या काठ्यांना देव भेट घडवण्यात आली। अनेक वर्षांपासून या काठ्यांची शिखर भेट घेण्याची ही परंपरा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे आयोजित सामाजिक सक्षमीकरण शिबिरात 4,000वर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत साहित्य वाटप करण्यात आलं। दिव्यांग बांधवांसाठी सुमारे 25 लाखांचे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 2,65 लाख रुपयांचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये हे साहित्य वाटप करण्यात आले।
आणि या बातमीचा वेळ झाली आहे पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.